नमस्कार. आज आपण दशक 12वा समास 9वा यत्न शिकवण या समासाचा अभ्यास करणार आहोत. या समासात आळशी माणसाने समर्थांना एक प्रश्न विचारलाय. आळशी माणसाने विचारलाय त्यामुळे आपल्याला असं वाटेल की हा आपल्यासाठी विषय नाही. पण जसं जसं आपण त्या आळशी माणसाच्या प्रश्नाचं समर्थाचे उत्तर देत आहेत ते उत्तर पाहायला लागलो की मग लक्षात येतं की अरे हा प्रश्न आपण आळशी नाही असं स्वतःला म्हणवतोय, पण आपल्याला पण हा प्रश्न पडतो. प्रश्न असा आहे की समर्थाला तो आळशी माणूस म्हणतोय की प्रयत्न श्रेष्ठ की प्रारब्ध श्रेष्ठ, आणि समर्थाने त्वरित आणि ठामपणे उत्तर दिलंय की प्रयत्न श्रेष्ठ. आता दैववाद, प्रारब्ध, हातावरच्या रेषा ही कल्पना अगदीच खोटी आहे असं नाही, पण पराकाष्ठेचे प्रयत्न केले तर या सगळ्या गोष्टींवरती आपण मात करू शकतो असं समर्थांचं मत आहे. संस्कृत भाषेत पण आहे, यत्ने कृते यदि न सिद्ध्यति. प्रयत्न केल्यावर मग आपल्याला हवं ते अपेक्षित असं यश मिळालं नाही तर मग यत्ने कृते न सिद्ध्यति को अत्र दोषः. तर दोष कुणाचा, तर तेव्हा आपण थोडासा प्रारब्धाचा वगैरे विचार करू, पण तोपर्यंत प्रयत्नांवरतीच भर समर्थाने दिलेले असं आपल्याला दिसतात. कधी कधी एखाद वेळेस प्रारब्धाचं पारडं जड होतं, त्यावेळेला आपण लक्षात घेतलं पाहिजे. समर्थ आपल्याला सांगणार आहेत की सत्कर्माची पुण्याई वाढवायची, आणि सत्कर्माची पुण्याई वाढवून आपलं पारडं इकडलं चांगलं जड करून घ्यायचं, प्रारब्धावर मात करायची. समर्थ यत्न तो देव जाणावा किंवा प्रयत्नांवरती, म्हणजे जसा विवेक शब्द समर्थांचा आवडता आहे तसा प्रयत्न पण समर्थांचा आवडता शब्द आहे. त्यामुळे यत्नावरती पूर्णपणानं आपला जोर हवा की प्रयत्नांची कसूरच नाही होता कामा, असे प्रयत्न झाले पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणायचे, स्वतःवरचा विश्वास आणि प्रयत्नांची पराकाष्ठा हे जर असेल तर 33 कोटी देवांची मदत मिळते. लक्षात ठेवायची गोष्ट आहे की आपल्याला हे जमणार आहे. स्वतःवरचा विश्वास हवा म्हणजे काय, तर आपला कॉन्फिडन्स पाहिजे की यस मी करणार, आणि प्रयत्न पाहिजेत. ह्या दोन गोष्टी असतील तर 33 कोटी देव आपल्याला सहाय्य करायला येतील असं स्वामीजी म्हणतात. यापूर्वी सुद्धा आपण दशक 11व्या मध्ये समास 3रा एक शिकवण निरूपण सांगितलं होतं. त्यावेळेला समर्थांनी एक दिनचर्या आपल्याला सांगितली होती की कसं कसं दिवसभराचं आपलं टाइम टेबल असावं. आता थोडंसं याही ठिकाणी आपल्याला आपली दिनचर्या ठरवायला समर्थ सांगणार आहेत. ह्याचं कारण असं आहे की बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या नियमाप्रमाणे होतात, मग आपण नियमाप्रमाणे का नाही वागायचं. जसं आपण घड्याळाचा विचार केला तर त्या घड्याळामध्ये अगदी 60 सेकंद, 1 मिनिट, 60 मिनिट, 1 तास आणि अगदी 24 तासाचं एक दिवस असं सगळं नियमात असतं. मग आपण आपल्या 24 तासाच्या एका दिवसाचं व्यवस्थित त्या मिनिट टू मिनिट नियमन करू शकलो तर आपल्याला हवी ती गोष्ट आपण करू शकू, याबद्दल समर्थ आपल्याला खात्री देत आहे. दुसरं असं की स्वतःला थोडं वळण लावलं पाहिजे. म्हणजे जेव्हा हे असे नियम करून घ्यायचे असतात असं आपण म्हणतो, तर दुसऱ्या जगाला जसे नियम आहेत आपल्याला पण नियम घालून घ्यायचे. आपोआपच काय होईल, आपल्याला एक वळण लागेल कोणत्या वेळेला कोणतं काम. हल्ली जरा असं बोलणं सुद्धा खरं म्हणजे धारिष्ठाचंच आहे, कोणत्या वेळी कोणतं काम, काही वेळ काढच नाही हो. म्हणजे सकाळी उठल्यावर आंघोळ करावी, काय नामस्मरण पूजा करावी वगैरे वगैरे, काय आपल्या वेळेप्रमाणे. तर आंघोळ केव्हाही करावी अशाच पद्धतीचं हल्ली असतं. त्यामुळे खरं तर असं आहे की निसर्गाच्या जशा सगळ्या गोष्टी आज वर्षोनिवर्ष त्याच्यात बदल होतोय का, तर तुमच्या आमच्यामध्ये तरी आवश्यक गोष्टी त्या सगळ्या वेळच्या वेळी व्हाव्यात असा नियम, असं वळण आपण आपल्या देहाला लावून घेतलं पाहिजे. म्हणजे मग काय होईल, दैव प्रारब्ध याला दोष आपण देणार नाही. दुसरं मी म्हटलं तसं की इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे. आपला विश्वास पाहिजे. म्हणजे काय, आपली इच्छाशक्ती प्रबळ हवी, म्हणजे मग माणूस कुठल्याही संकटावर मात करू शकेल. सगळी जी मोठी माणसं होऊन गेली ना, शिवाजी महाराज असतील, सावरकर असतील, विवेकानंद असतील, रामकृष्ण असतील, समर्थ असतील, ही सगळी प्रयत्नवाद्यांची चरित्र आहेत.
या सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या कार्यामध्ये जे यश मिळवलं आहे त्याच्यामुळे त्यांचे पराकाष्ठाचे प्रयत्न आहेत. समर्थांनी प्रयत्नवादामध्ये म्हटलंच आहे. आता इथे त्यांनी जे उदाहरण म्हणून आपल्याला दिलं आहे ना, त्यांनी आता तत्कालीन समाजामध्ये जी सहजपणानं उपलब्ध असणारी गोष्ट, तो विचारतोय प्रश्न हा 80 माणूस विचारतोय, 80 माणूस आहे आणि स्वाभाविकच दरिद्री आहे आणि त्यामुळे त्याला काम कोणतं द्यायचं याचं उदाहरण म्हणून समर्थांनी या समाजामध्ये तू कीर्तनकार हो असं त्या माणसाला सल्ला दिलेला आहे. आणि त्या दृष्टीने कीर्तनकाराला काय काय गुण त्याच्यात हवे किंवा त्याच्यासाठी तरी काय प्रयत्न करायला हवे त्याच्या संबंधी विचार केला. एक गोष्ट आपण ध्यानात घ्यायची की मधल्या काही काळामध्ये असा एक आपल्याकडे संकेत होता की ज्याचं काही शिक्षणात काही फारशी गती नाही आहे, त्याने पण पहिली पंचपात्री हातात घ्यावी आणि एक 4-2 स्तोत्र पाठ करावी, कुणाच्या तरी हाताखाली काम करावं, दुपारच्या भोजनाची व्यवस्था होईल, अशा प्रकारसाठी कीर्तनकार समर्थांनी योजलेला नाही आहे. तर समर्थांनी उत्तम कीर्तनकार होऊन समाजाला मार्गदर्शन करणारा कीर्तनकार तयार करायचा आहे आणि त्या प्रयत्नाने मग एक तर त्याला भांडवल लागत नाही अशा प्रकारच्या व्यवसायाला. त्यामुळे असलं आपल्याजवळ काही संगीताचं ज्ञान, काही त्याच्याबद्दल वादनाचं ज्ञान तर ठीकच आहे, नसलं तरीसुद्धा कमीत कमी वस्तूंमध्ये ही गोष्ट आपल्याला करता येईल. आणि त्या काळामध्ये मठ मंदिरातून कथा कीर्तनच्या द्वाराच जनमानसांमध्ये सहभागी होता यायचं. या दृष्टी तरी कीर्तनकाराचं उदाहरण त्या 80 माणसाला उत्तर देताना प्रयत्न कसे कर तर कीर्तनकार हो. तर आता कीर्तनकार व्हायचं म्हणजे काय करायचं, तर त्या काळामध्ये छापखाने नव्हते, त्या पुस्तकं काही छापील उपलब्ध नव्हती, तर ग्रंथ लिहून काढावे लागायचे. तर हस्ताक्षर सुंदर असलं पाहिजे अशी समर्थांची सुरुवात आहे. हस्ताक्षर सुंदर असायला पाहिजे, भरपूर पाठांतर करायला पाहिजे, अभ्यासपूर्वक मत मांडता आलं पाहिजे आणि लोकांना ते पटलं पाहिजे, लोकांची मतं जिंकता आली पाहिजेत. समर्थांना जो मग प्रश्न विचारणारा माणूस आहे त्याच्याबद्दलची कल्पना आहे की तो आळशीपण आहे, स्वाभाविकच दरिद्रीपण आहे आणि त्यामुळे त्याला सांगताना म्हणजे तत्कालीन समाजामध्ये कीर्तनकाराला किती मान होता, त्या दोन्ही गोष्टी त्याचं दारिद्र्य पण जाईल आणि स्वाभाविकच त्याचा आळशीपणा पण जाईल, कारण लोक त्याच्याकडे सन्मानाने बघतील. अशा अर्थाने याचा उपयोग सांगितलेला आहे. आणि खरं आहे की आता 350 वर्ष होऊन गेली, आजसुद्धा म्हणजे तेव्हा तर जनमानसामध्ये कीर्तनकारांबद्दल सन्मान होताच, पण आजसुद्धा आपल्या असं लक्षात येईल की अगदी आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्या कीर्तनकारांनी अगदी हिंदुत्वाला मतं देण्यासंबंधी अमुक एका मतदाराला मत द्या असं त्यांनी सांगितलंच नाही. मतदान करा आणि हिंदुत्वाचा विषयावरती घेणार याला मतदान करा असं सांगितलं आणि त्यांच्या याचा परिणाम आपल्याला झालेला दिसतोय. किती अगदी गोविंदगिरी महाराज असू देत, चैतन्य बुवा देगलूरकर असू देत, कितीतरी लोकांनी सगळीकडे ही गोष्ट सांगितली. त्यामुळे कीर्तनकाराच्या सांगण्याचा प्रभाव पडायचाही हे आपल्याला माहिती आहे. थोडं परिश्रमाने हे गुण संपादन करावेत. लोकांना सुद्धा आपोआपच म्हणजे आपण सद्गुणी व्हायचं आणि लोकांना चांगले विचार देऊन त्यांनाही तसं सद्गुण संपन्न करायचं, ही कीर्तनकाराला करायची गोष्ट आहे. त्या काळामध्ये धर्मसंस्थापनेसाठी ह्या कीर्तनकाराची गरज होती. आजही तशी गरज आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेला या सगळ्या कीर्तनकारांची मदतच होणार होती. या अर्थाने सुद्धा समर्थांनी त्याला कीर्तनकार व्हायला सांगितलं आहे. समर्थांच्या सगळ्या मठांतून जे महंत होते जवळजवळ 100च्या वर कीर्तनकार होते. म्हणजे समर्थांनी मुद्दाम आपल्या मठाधिपती किंवा महंत जे होते त्यांना कीर्तन करायला म्हणजे कीर्तनामध्ये चांगली प्रगती त्यांनी केलेली आपल्याला दिसते. हे एक प्रयत्नवादाचं उदाहरण आहे. आणि पुन्हा असं आहे की आधी केले मग सांगितले, समर्थ स्वतः करतात आणि ते इतरांना करायला लावतात. एका अर्थाने जसं आपण म्हणू की समर्थांचं चरित्रसुद्धा या समासामध्ये आपल्याला थोडंसं बघायला मिळतंय. सगळे संत प्रयत्नवादी होते, सगळ्यांनी प्रयत्नाची कास धरायला सांगितलेली आहे, पण समर्थांचा प्रयत्नवाद थोडा आणखीन जास्ती आहे. म्हणजे या कर्मभूमीत मानवी जीवनामध्ये प्रयत्न हाच परमेश्वर आहे असं त्यांचं स्पष्ट आपल्याला सांगणं आहे. आणि त्यामुळे हा जो म्हणजे कसं की दुर्दैवी करंटपण
किंवा आत्ताच्या ह्याच्यातला तो आळशी, हे सगळं ना समर्थाला मान्य नाही. त्यावेळी जीवनातला कंटाळणारा असा जो दुर्दैवी माणूस आहे, त्याच्या मनात असं आहे की मी जगावं का मरावं. तर समर्थांचं याला उत्तर असं आहे, काही ते आळस झटकून टाक आणि प्रयत्न करायला लाग, आपोआप तुला दैव अनुकूल होईल. अशा अर्थाने कुणालाही ज्याला आपण अलीकडल्या भाषेत म्हणतो ना की काय टेन्शन आलेलं असतं, घालवायचं असेल टेन्शन तर कामाला लागायचं. ताबडतोब आपल्याला जे काही ध्येय आपल्या त्या ध्येयाला प्रेरित असणाऱ्या सगळ्या गोष्टी करायला लागायच्या. जराही निराश न होता निश्चयानं आपण प्रयत्न करायला सुरुवात करायची. आपोआप सगळी उद्विग्नता वगैरे जाते, मन प्रसन्न होतं, आपल्यामध्ये सुधारणा आपल्याला कळायला लागते आणि जसं आपण बोलतोय तसं आचरण पण करायला पाहिजे. बरं, हे सगळं करताना कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आपण हे करावं. आपोआप लोकांशी गोड बोलणं, लोकांना काही सांगणं, आपलं लोकांना पटणं, आपलं मत. आणि एकीकडे कीर्तनकार प्रवचनकार आहे, त्यामुळे हृदयामध्ये भगवंताबद्दलचं ध्यान असणं, मुखामध्ये नाम असणं, या सगळ्या गोष्टी आल्या की एक अंगामध्ये प्रसन्नता, अंगावरती तेज असं प्राप्त होतं. आणि अक्षरशः समर्थांचे शब्द आहेत, भाग्याला उणे नाही रे. असं झालं तर हा सगळा तुझा दारिद्र्य जाईल, आळशीपणा जाईल आणि खऱ्या अर्थाने समाजापुढे एक आदर्श तू घालून देशील. अशा प्रकारचा हा विषय या समासामध्ये समर्थांनी मांडलाय. पहिल्या ज्या 5 ओव्या आहेत ह्याच्यात त्यांनी त्या करंट्या माणसाचं वर्णन केलंय की त्याला कोणाचा आधार नाही आहे, दुबळा झालेला आहे, संसाराची ओढाताण चाललेली आहे. ही अशी माणसं असतात ना, ती खायला काळणी भोईला भार असं असतं. आळशी पण असतात, खादाड पण असतात, कर्जबाजारी होतात, एकंदरसारखा मूर्खपणाच असतो. त्यामुळे सगळं जीवन तसं अस्ताव्यस्त झालेलं असतं. अशा ह्याला म्हणजे तो म्हणतोच खायला नाही, प्यायला नाही, नेसायला नाही, अंथरायला नाही, पांघरायला नाही, अशी सगळी अशी दिनवाणी म्हणतो ना, अशी दिनवाणी अवस्था त्याची राहिली असते. मग अशा माणसाला कोणी सोयरे राहिले नाहीत, मित्र नाहीत, नातेवाईक जवळ करत नाहीत. म्हणून पहिल्या 5 ओव्यांमध्ये त्याचं सगळं असं वर्णन केलं आहे. आणि मग या माणसाने करावं तरी काय असा प्रश्न समोर आहे. मग 6, 7, 8, 3 ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला सांगतात, पहिल्यांदा आपलं मन बदललं पाहिजे. हे सगळं आहे ठीक आहे, पण मनाने आता घेतलं पाहिजे की हे मला बदलायचं आहे. आणि मग असं मनाने ठेवलं की कुठलंही लहान मोठं जे काही काम आहे ते काम करायला सुरुवात करायची. आपण म्हणतो ना, बऱ्याचदा असं होतं, डिग्री घेतलेली असते आणि एवढं मी 5 वर्षाचं डिग्रीचं शिक्षण घेतलं आहे, तुम्हाला एवढा पगार मिळणारी नोकरी पाहिजे. आणि मग तशी तेवढी या पगाराची नोकरी मिळाली नाही की एक नैराश्य येतं. म्हणून मग सांगणारा माणूस त्याला सल्ला देताना सांगतो की अरे मिळेल ती नोकरी सुरुवात कर, काहीतरी तुला त्याच्यातला अनुभव मिळेल आणि मग बदलता केव्हाही येईल. दुसरी मिळाली की पहिली सोडता येईल, पण काहीतरी मिळते तिथे सुरुवात कर. असं जे आपण बऱ्याचदा तरुण मुलांना सांगताना ऐकतो, त्याचं मागचं कारण हे आहे की हळूहळू भाग्य पलटेलच, पण केल्याशिवाय होणार नाही ना. तर जे उपलब्ध आहे त्याआधी करायला सुरुवात कर. लहान थोर काम काही केल्याविणं होत नाही. त्यामुळे जे मिळेल ते, लहान असू दे, काम करायला सुरुवात कर, प्रयत्न करायला सुरुवात कर. त्यासाठी जी दक्षता घ्यायची, सावधान राहायचं, ते सगळं कर. आळस झटकून टाक आणि खऱ्या अर्थानं चिकाटीनं प्रयत्न कर. प्रयत्न करता करता कधी कधी मनामध्ये संशय येईल, मी एवढं करतोय, होणार आहे का, तो संशय आधी झटकून टाक. अजिबात नैराश्य मनामध्ये आणून देऊ नको. जे होणार आहे ते आपल्या भाग्याचंच आहे. परत पडायचं, परत उठायचं. अहो, त्या छोट्या छोट्या मुंग्या सुद्धा आपल्याला दिसतात की बिचारा त्यांच्या गतीने चढतात, पडतात, पुन्हा चढा घेतात. ती एवढीशी चिमणी काड्या गोळ्या करते पेंड्याच्या, आपण गवत ते सगळं फेकून देतो, पुन्हा दुसऱ्या दिवशी तिचं काम चालू होतं. मग ती जर मंडळी चिकाटीनं पुन्हा 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 करतात, तर आम्ही कसं मागं फिरून चालेल. त्यामुळे आपल्याला सुद्धा निराशेवर आणि आपल्या संशयावर मात केली पाहिजे, ते दूर काढून टाकले पाहिजे. असा विषय 8व्या ओवीपर्यंत समर्थ सांगतात. आणि 9व्या ओवीपासून 23व्या ओवीपर्यंत त्या प्रयत्न करणाऱ्याची जीवनपद्धती कशी असावी, त्याची दिनचर्या कशी असावी, ते पण आपल्याला समर्थ सांगतात. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे सांगितलं असेल, थोडाफार बदल आपल्याला चालू काळाप्रमाणे करायला हरकत नाही, पण या सगळ्या गोष्टी आपण पण कराव्यात. कदाचित त्याची वेळ थोडी पुढे मागे होईल, परंतु दिनचर्येतल्या गोष्टी काळ बदलला तरी आपल्याला असं करावं लागतं. प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथानुशक्ती आठवावे, सर्वोत्तमासी. सकाळी लवकर उठावं, भगवंताचं स्मरण करावं, मग पुढे आपलं जे काही असेल ती पाठाची उजळणी करावी. काही नाही तर
नवीन पाठ एखादा घ्यावा, तो वाचावा, दृढ नियम करावा, उगाच वायफळ बडबडीत वेळ घालवू नये, दिशेकडे जावे, निर्मळ होऊन यावे, त्या काळच्या पद्धतीप्रमाणे आहे, अंघोळ करावी, आणि स्वावलंबन, आपले आपले कपडे आपण धुवावेत, देवपूजा, देवदर्शन, फलाहार घ्यावा आणि आपला व्यवसाय करावा. मग आपण जो काही व्यवसाय करत असू त्या व्यवसायाला प्रामाणिकपणानं सुरुवात करावी. नाही तर आपण कीर्तन काढून विचार करतोय तर आपल्या अभ्यासाला लागावं. व्यवसायामध्ये आपण जे काही काम करतोय त्याच्यामध्ये आपला कोण, परका कोण हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. कीर्तनकाराचा व्यवसायाबद्दल आपण विचार करतोय, त्यासाठी जो अभ्यास करायचा आहे तो करताना मग असे म्हणतात तसं की लिखाणाकडे भर द्यावा, लिहून काढावा. आपल्याला जे पूर्व रंग आणि उत्तर रंग कीर्तनामध्ये असतात, तर पूर्वरंगामध्ये जे काही आपल्याला सांगायचं आहे ते सगळं लिहून काढावं. अक्षर सुंदर असावं, स्पष्ट लिखाण असावं. त्या लिखाणाचं आपण परत परत वाचन करावं, मनन करावं, खरा अर्थ त्याचा समजून घ्यावा. कोणास काही समजा विचारायचं झालं तर ते अगदी नेमकं आणि नीटपणानं विचारावं. कोणी आपल्याला काही विचारलं तर त्याचं पण उत्तर आपल्याला नेमकं आणि नीटपणे सांगता यायला हवं. अशा पद्धतीचा आपला सगळं अभ्यास असावा. स्वतःचा जो आपण अनुभव आपल्याला जो आलेला आहे तोच फक्त सांगावा. उगाच ज्ञानाच्या गप्पा मारायला जाऊ नये किंवा आपल्याला पुरेशी खात्री असल्याशिवाय, आपण स्वतः अनुभव घेतल्याशिवाय काही सांगायला जाऊ नये, अशी सावधानता ठेवायला लागते. नीतिमर्यादेने आपण काम करावं. कुठलंही जरी काम असलं तरी लोकांच्या पसंती पडेल असं करावं. लोकांच्या पसंतीला पडलं पाहिजे, म्हणजे लोकांचं समाधान झालं पाहिजे. नाही तर आपली पाठ फिरवताना लोक म्हणतील काय बाबा कुठून गेलो, उगाच गेला वेळ वाया, असं नाही होता कामा. त्यामुळे भगवंताची कथा आपल्याला लोकांना सांगायची आहे, ते अध्यात्माचं निरूपण आपल्याला करायचं आहे. प्रसंग ओळखावा, लोकांची आवड ओळखावी आणि त्याप्रमाणे करावं. कीर्तन कलेला आणखीन एका गोष्टीचा विचार करावा लागतो. एक तर थोडीशी ती कला आहे, त्याच्यामुळे थोडंसं अभिनय, थोडंसं संगीत, समर्थांनी सगळं ताल हवा, मुद्रा हवी, किंवा काय त्याचं गद्य, पद्य, दृष्टांत, दाखले असं सगळं जमलं पाहिजे. अति पण कुठली गोष्ट होता कामा नये. म्हणजे गाणं बजावणं, नृत्य किंवा अभिनय हा खोटा वाटेल असा अति पण असू नये. योग्य, श्रोत्यांना आनंद मिळेल असा, श्रोते प्रसन्न होतील अशा प्रकारची कथा आपल्याला करता यायला हवी. पुष्कळांना आवडली पाहिजे, पसंत पडेल असं आपण बोललं पाहिजे. दुसरं असं की कथेमध्ये विसंगती येऊन चालत नाही. जो विषय चाललेला आहे त्याला धरूनच बोलावं. कुठेतरी मध्येच आपला विषय सोडून बोलायचं आणि म्हणायचं थोडं विषयांतर झालं पण मी असं व्हायची काही आवश्यकता नाही. श्रोत्यांना कंटाळा येईल, श्रोते नाखुश होतील असं बोलू नये. लोकांचं हृदगत आपल्याला कळलं पाहिजे की लोकांना नेमकं काय हवं आहे ते आपल्याला बोलता आलं पाहिजे. म्हणजे मग लोकसुद्धा त्या भगवंताचा नामघोष करतात. लोकसुद्धा आपल्या कथेला त्यांच्या चेहऱ्यावर कळतंच आपल्याला की त्यांना आपली कथा आवडली की नाही. निरूपणामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य या सगळ्या गोष्टींचा यथायोग्य वापर हवा. फक्त ज्ञान म्हणजे फक्त अध्यात्म आणि फक्त आपण शास्त्र सांगायला लागलो तर सगळ्या लोकांना ते समजत नाही. फक्त आपण एकाच प्रकारचा तर बाकीच्यांना आवडत नाही. त्यामुळे या सगळ्याचा एकंदरीत आपण तौलनिक असा विचार करून विषय मांडावा. दुसरं असं समजा युक्तिवीण साजरा योग तो दुराशेचा भोग. आपल्याला ना युक्तीनं हे सगळं जाणून घेतलं पाहिजे. काय नेमकं आवडेल, कोणता दृष्टांत कुठल्या ठिकाणी द्यायला पाहिजे हा विचार करून द्यावा. असं कौशल्य त्या कथाकाराच्या अंगी आपोआप येतं, नाही असं नाही, पण अभ्यासाने ते येतं किंवा सरावाने ते येतं. आता सुरुवात केली आहे, अगदी नवखेपणाने येणार नाही. नवखेपणाने जसा ठरवलेला पूर्वरंग आहे तसाच्या तसा बोलला जाईल, पण जसं त्याच्यामध्ये आपल्याला गती येईल तसं तसं आपल्याला श्रोत्यांचा विचार करून त्याच्यामध्ये बदल करता येईल. दुसरं महंताने लोकांना म्हणजे लोकांचं उणंदुणं काढू नये, लोकांना त्रास होईल, लोकांना दुःख होईल असं करू नये. आपल्याला देवाचं म्हणजे जे चरित्र सांगायचं आहे ते आपल्याला भगवंताचं सांगायचं आहे. त्यामुळे लोकांनी पण त्या कथेमध्ये गुंतायला पाहिजे. जसं म्हणलं रामकथा काय ब्रह्मांड विद्युत पल्याड न्यावी,
तशीच आपल्या कथेची जोड असायला हवी. त्यामुळे लोकांची वाढली पाहिजे इच्छा की आपण जे ऐकतोय पुढे काय असं वाटलं पाहिजे. आवश्यक तेवढी संगीताची वाद्याची जोड मिळाली पाहिजे. जसं महंताच्या म्हणजे चंद्र आणि चांदणं जसं असतं तर महंताच्या भोवती आपोआप लोक जमा झाले पाहिजेत. नभाबाजी तारांगणे तैसा लोक असं समर्थ वर्णन करतात की आकाशात जसं तारका असतात तसं लोक आपल्या भोवती असले पाहिजेत. म्हणजे तो कीर्तनकार चंद्रासारखा उठून दिसतो. असं आहे की जो बुद्धीनं संपन्न नसतो त्याची सगळी अव्यवस्था असते. म्हणून बुद्धीनं संपन्न असलं पाहिजे, प्रयत्नाने संपन्न असलं पाहिजे, जाण असली पाहिजे, सगळी हुशारी असली पाहिजे. आणि हे सगळं सामर्थ्य सरावानी अभ्यासाने येतं. आपोआप बुद्धीचा विस्तार व्हावा आणि मग ज्याची सुरुवात झाली ते करंट पण उडणारच नाही. छान भाग्याचे दिवस आपल्याला येतील अशी खात्री जणू काही समर्थ आपल्याला देतात. समर्थांना राष्ट्रगुरु संत आपण म्हणतो, राष्ट्रीय संत असं म्हणतो. त्यामुळे समर्थांनी ना राष्ट्रधर्माचा उत्कट विचार केलेला आहे. विषय जेव्हा समर्थ एखादा सांगतात म्हणजे खरं तर विषयाचा विचार करताना त्यांनी आपल्याला एक करंटा असा दुर्दैवी माणूस आहे तो प्रश्न विचारतोय अशी सुरुवात केली. पण त्यांनी दैववादाचा वगैरे विचार न करता नशीब वगैरे प्रारब्ध वगैरे असं न म्हणता सहजपणानं त्यांनी आपल्याला सांगून टाकलं की प्रयत्नांती परमेश्वर हे तुम्हाला मिळणारच आहे. आणि नावसकुळी यत्नशिक पडेल दैववाद वगैरे त्यांनी हे मानलंच नाही. दुबळेपणा भारतीय समाजामध्ये हा दोष आहे की मला काय जमणार आहे, माझ्याच्याने काय होणार आहे. पण समर्थ ह्या गोष्टीला मान्यता देत नाहीत. त्यांचं म्हणणं असं आहे की मनाच्या सामर्थ्यावर हा असा दुबळेपणा आपण झटकून टाकला पाहिजे. स्वतःचं आता मनाचं जे सामर्थ्य वाढवायचं आहे ते बाहेरच्या नेहमी स्वतःनीच वाढवायचं आहे. त्या आपण आपल्या मनाचं सामर्थ्य वाढवावं आणि हे काम आपल्याला नक्की जमेल. दुसरं असं की महंत जो आहे किंवा कीर्तनकार जो आहे त्यांनी संन्यास धर्माच्या प्रभावाने एक असा विचार करायचा आहे की प्रतिकार शून्यता जी आपल्याजवळ आली प्रतिकार म्हणजे काय, आपण कुणाला विरोध करायचा नाही, आपल्याला काय करायचं आहे असं नाही. तर समर्थांनी ते महंत निर्माण केले ना तर त्यांनी मुळे त्या संन्यास धर्माचा अर्थच बदलून टाकला. म्हणजे शत्रूचा विषय जो चुकीचा असेल तर तो आपल्याला चुकतोय असं सांगता आलं पाहिजे. इथे काही संन्यास धर्म म्हणजे किंवा समर्थांचा जो महंत आहे त्याला काही घरगृहस्थीचा त्याग करून संन्यास धर्म घ्यायला सांगितलेलं नाही आहे. किंवा जे कीर्तनकार असतात ते काय प्रापंचिक असतातच. त्यामुळे एखादी गोष्ट पटवून द्यायची असेल तर ते असं नाही वाटतं कामा की त्याच्यात ते महंत आहे संन्यासी आहेत त्यांच्यासाठी हे विषय आपल्याला नाही. तर प्रपंच करणारा सुद्धा हे सगळं करू शकतो अशा प्रकारचा विचार. आणि असं आहे की जो महंत आहे समर्थांचा जो महंत आहे त्याला त्यांनी जरी काय घरगृहस्थी केली नसली तरी थोड्याशा भिक्षेवर तो 5 घरची भिक्षा मागतोय आणि गुजराण करतोय. त्या गुजराण करणाऱ्या महंताचं सुद्धा धैर्य उत्साह प्रयत्न हे सगळं आहे. आता विषय असा लक्षात घ्यायचा की महंत असू दे, कीर्तनकार असू दे, प्रापंचिक असू दे किंवा नसू दे, गृहस्थाश्रमी जे लोक आहेत त्या लोकांच्या मदतीनं या सगळ्या लोकांचं काम चालतं. ज्याला कीर्तनकार म्हणून तो हे काम कर असं एका आळशी आणि दुबळ्या किंवा काय दुर्दैवी माणसाला समर्थ सांगतायत ते सांगताना ते हळूच सांगतायत की जे गृहस्थ आहेत ना ते गृहस्थ तुझी जबाबदारी पण घेतील. आता खरं म्हणजे हा 350 वर्षापूर्वीच आहे. आजही आपल्या लक्षात येईल की आज होतं असं की एखाद्या कीर्तनकाराला कीर्तनाचं निमंत्रण एखाद्या संस्थेने दिलं आणि फोन केला तर बिदागी किती असं विचारावं लागतं आणि बिदागी सांगणारे पण आहेत. समर्थांच्या काळामध्ये समर्थ जेव्हा सांगतात की गृहस्थ जी लोक आहेत ते आपली सगळी काळजी घेतात याचा अर्थ बिदागी सांगण्याची काही आवश्यकता नाही. तुमची सगळी पोटापाण्याची व्यवस्था ही सगळी आपोआपच घरगृहस्थी करणाऱ्या लोकांचं गृहस्थाश्रमी जे लोक आहेत ते ही काळजी घेतात असं समर्थाला सांगायचं आहे. दुसरं असं की एकीकडे जर का असं होत नसेल तर ते कसं चुकीचं आहे हे पण समर्थ कदाचित सांगत असतील. म्हणजे आज अशी वेळ का आली
तर त्याचं कारण घरगृहस्थी करणाऱ्या लोकांनी या लोकांचा जो भार घ्यायचा असतो तो घेतला नाही. म्हणून एकीकडे ह्या लोकांना हे पण केलेलं आहे की असं नाही चालणार. जसं यांची एक समाजामध्ये जबाबदारीचं काम आहे समाज जागृती करण्याचं, तसं समाजाचं पण काम आहे की या सगळ्या लोकांचं चरितार्थाचा विचार तरी केला पाहिजे. समर्थ आपल्याला सांगतायत आळशी निष्क्रिय अशा मंडळींसाठी आहे, त्यामुळे सांगतायत की आपण काय करायचं तर प्रयत्नाला सुरुवात करायची. म्हणजे नेहमी म्हणतात ना की जो बसतो त्याचं नशीब बसतं, जो उभा राहतो त्याचं नशीब उभं राहतं, जो चालायला लागतो त्याचं नशीब चालायला लागतं, जो धावतो आपोआपच. असं आपण काय करतोय त्याच्यावर आपलं मन आणि स्वाभाविकच आपले प्रयत्न त्याप्रमाणे होतात. बसूनच राहिलो एका जागी तर आपलं मनही नुसतं ठप्प होऊन राहील असं होता कामा नये. म्हणून कार्यरत राहा, प्रयत्न करा, पडलात तरी चालेल, पुन्हा प्रयत्न करा. समर्थांनी अगदी म्हणजे जसं योग वशिष्ठ ग्रंथामध्ये वशिष्ठांनी रामाला जसा उपदेश केला आहे ना, तसाच उपदेश समर्थ महंतांना त्यांच्या किंवा तुम्हा आम्हाला ते करतात. पूर्वी हा उल्लेख 7व्या दशकामध्ये एका ठिकाणी झाला आहे. समर्थांनी वर्णन केलं, वशिष्ठ सार वशिष्ठ ऋषी सांगता झाला रघुनाथाशी. वशिष्ठांनी जो रघुनाथाला उपदेश केला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की दैववाद आळस वगैरे हे नाहीच आहे. सांगता रघुनाथाशी काय तर त्यांनी सांगितलं की हे काही नाहीच आहे. म्हणजे हे समर्थ आता पहिल्यांदाच सांगत नाही आहेत, रामालाच वशिष्ठांनी गोष्ट सांगितलेली आहे. पौरुष प्रकरण नावाचं योग वशिष्ठामध्ये प्रकरण आहे आणि त्याच्यामध्ये वशिष्ठांनी या प्रयत्नाचा पुरस्कार केलेला आहे. वशिष्ठ रामाला सांगतात की पराक्रमी माणूस जो आहे त्यांनी जर प्रयत्न केला तर इंद्रपद सुद्धा त्याला प्राप्त होतं. त्यामुळे हवं ते ऐश्वर्य, जे हवं ते ऐश्वर्य तो मिळू शकेल, पण त्याच्यासाठी प्रयत्न करायला हवे. आपोआप सगळे दैवाचे काही दोष असतील ते जातील. मग अशी जसं म्हटलं की आपले प्रयत्न जर असतील आणि आपला आत्मविश्वास जर असेल तर 33 कोटी देव आपल्याला सहाय्य करतात. तसं आहे, उगाच आपल्या दैववादाच्या गोष्टी बोलायची काही आवश्यकता नाही. प्रयत्नांती परमेश्वर हेच आहे. आळस झटकला पाहिजे, योग्य दिशेनं आपले प्रयत्न सुरू केले पाहिजेत, आपोआप आपल्याला देव अनुकूल होतो. हे झालं ऐहिक विषयाचं. ऐहिक जीवन सुखी होण्यासाठी हे अशा प्रकारचे प्रयत्न करून यश मिळतंच. आधी कष्ट मग फळं असं, किंवा कष्टाची नाही ते निर्फळ, कष्टच केले नाहीत तर वळत नाही, काहीच होणार नाही. साक्षेपकरिता कष्टती परंतु पुढे सुखावती. होतं असं की आधी कष्ट करा पण पुढे सुख प्राप्त होतं. खाती जेवती सुखी होती यत्ने करुनी. किती समर्थ स्पष्ट सांगतात, प्रयत्न केला ना सगळे सुखी होतात, प्रयत्नाने जीवन सुखी होतं. पण ते प्रयत्न सगळे निरलस असले पाहिजेत, कठोर असले पाहिजेत, अथक न थकता सातत्याने ते केले पाहिजे. प्रारब्ध दैव म्हटलं की मग दुबळे पण येतं, त्यामुळे ते दुबळे पण येऊ द्यायचं नाही, उदासीनता येऊ द्यायची नाही. भले कधीतरी पराभूत होऊ नाही असं नाही, कदाचित आपण अपेक्षिलेली असतील अशी प्रगती होणार नाही, तरीही पुन्हा 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 प्रयत्न करायचे. त्या भगवंतानी म्हणे संकल्प केला आणि सृष्टी निर्माण केली. आता ह्या ईश्वराच्या संकल्पानाच प्रयत्न असा शब्द आहे. मग या सृष्टीतल्या जीवांना प्रारब्धाचं चक्र लागलं म्हणजे प्रयत्न अगोदर मग प्रारब्ध. निर्माण सृष्टी भगवंतानी केले ना, प्रयत्न केलेत ना, संकल्प केला म्हणजे प्रयत्न केला, मग आधी प्रयत्न मग प्रारंभ आहे, प्रारब्ध आहे. आपल्याला गीतेमुळे कर्माचे 3 प्रकार माहिती आहेत, संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण. आता विचार केला तर अनेक जन्मांचं म्हणजे आधीच्या जन्मांची केलेली काही कर्म असतील त्या कर्माची फळं जी काही साठवली गेलेली आहेत ती आपण बरोबर घेऊन आलो आहे, ते आपलं संचित आहे. काही जी फळं आहेत ती ह्या देहामध्ये आपण असताना काही भोगली आहेत, त्या कर्माचं काय जे अनुकूल म्हणून हा देह आपण घेऊन जन्माला आलेलो आहोत, त्या जीवाच्या आयुष्यात ती फळं मिळाली की ती काय संचित कर्माचा लोप होतो. पुन्हा काही या देहामध्ये असताना साठवलं जातं, ते कॅरी फॉरवर्ड होतं. म्हणजे प्रारब्ध आधीचं जे झालं ते प्रारब्ध, पुन्हा नवीन तयार झालेलं ते संचित आहेच. आणि मग या सगळ्या ज्या काही निर्माण होतात, काय चांगलं वाईट वासना निर्माण होतात,
त्या काही वासना पूर्ण होतात, काही तशा शिल्लक राहतात. काही वासना म्हणजे कोणत्या वासनेला मोकळं ठेवायचं हे स्वातंत्र्य खरं म्हणजे आपल्याला आहे. काय वासना ठेवायची हे पण स्वातंत्र्य आपल्याला आहे. आपल्याला शास्त्रग्रंथ, संत, सद्गुरू यांचा उपदेश असतो. ते आपण त्या उपदेशाप्रमाणे वागायचं की नाही हे स्वातंत्र्य आपल्याला आहे. आपल्याला भगवंतांनी बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीप्रमाणे आपण काय करायचं ते पण इच्छेचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. काय करायचं ते ठरवता येतं आपल्याला. आता हे जे याच्यासाठी काय ठरवायचं याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवे, त्याचंही स्वातंत्र्य आपल्याला आहे. मग त्याप्रमाणेच आपण वागलं, त्या स्वातंत्र्याचा यथायोग्य विचार करून आपण आचरण केलं तर आपल्याला किती कोणाला यश मिळेल. अगदी सहज चांगलं काम केलं तर सुख मिळेल, पुण्यकारक मिळेल. आणि नाही आपल्या बुद्धीने दिलेल्या कौलाप्रमाणे किंवा याच्याप्रमाणे नाही वागलो, चुकीचं वागलो तर पापाचं कारण दुःख होईल. तुकाराम महाराज पुण्य संचय करावा, आपोआप वैभव प्राप्त होईल. तर मग त्याच्यासाठी आपण जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये सद्भावना, सद्विचार, सत्कर्म, नामस्मरण, सद्ग्रंथशास्त्राचं ऐकणं, संतांचे संगत ठेवणं, आपोआप आपल्याला ही सगळी ना पुण्यप्राप्तीची साधनं आपल्या भोवती आहेत. त्याचा आपण वापर केला पाहिजे. तर प्रयत्न केला, किती केला यावर सगळं अवलंबून आहे. याला प्रारब्धाचं काही बंधन नाही. कितीही आपण जरी असं तळमळीचे असलो ना, सर्वांच्या कल्याणाचं हिताचं असलं तरी पण आपण एक लक्षात घ्यावं की तरी आपले प्रयत्न करायचे ना. आपण ठराविक मदत करू, परंतु फार लोकांचा मागे लावून आग्रह करून इरेस पडता येत नाही. आपण मात्र ठरवावं. समोरच्या माणसाला सहज पटेल अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करावा. जरा परिस्थिती ओळखावी, अनुकूल परिस्थिती असेल तेव्हा उपदेश करावा. समाजाला त्या व्यक्तीच्या ठिकाणी असलेली जी स्पृहा किंवा निस्पृहता आहे ना ती समजून घ्यावी. काय नेमकं सांगावं ते कळलं पाहिजे. अशा वृत्तीतून काय होतं, हे प्रवचनकार किंवा कीर्तनकार असतात ना त्यांचं प्रभावी उपयोग होतो. त्यांच्या सांगण्याला काहीतरी विशेष आधार असतो आणि त्यांचं लोकांना पटतं सुद्धा. आपल्या बुद्धिमत्तेचा, आपल्या कौशल्याचा चांगला छान वापर करावा आणि स्वतःची कीर्ती मिळवावी आणि स्वाभाविकच लोकजागृती पण करावी. आपोआप जे श्रोते असतात ना त्या श्रोत्यांमध्ये असणारे जे दुबळे असतात ना ते सुद्धा त्यांचं करंटे पण घालवतील, त्यांचं दुर्दैव जायचं होईल. किती प्रकारच्या ओव्या या साठी समर्थांनी दासबोध अक्षरशः विखुरलेल्या आहेत. म्हणजे या समासात तर आहेच आहे किंवा आपण अनेक ठिकाणी ना सहजपणानं वापर पण करतो. जसं आपण म्हणतो ना, जो दुसऱ्यावर विश्वास आला त्याचा कार्यभाग उडाला, जो आपण जे कष्ट तर गेला तोची भला. स्वतः केलं पाहिजे ना, दुसऱ्याचे कष्ट करून मला दरवेळेस कसं मिळणार आहे, मी केलं पाहिजे. किंवा करंटे पण दुर्दैवाला समर्थ रेखाती डोके पुसवणं जाते, प्रत्यक्ष प्रत्यय येते. डोळे झाकणे करावी ते काय निमित्ते. तेव्हा आपल्याला उगाचच आपल्या हाताच्या रेषा बघून माझ्या नशिबातच नाही असं म्हणूच नाही. जे काही लोक बोलतात ना ते उदंडाचं उदंड ऐकावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी. आपण ठरवावं की प्रयत्नांती परमेश्वर मला जमेलच अशा पद्धतीनं अचूक यत्न न करता. म्हणजे समर्थांची ओवी आहे, अचूक यत्न करवे ना म्हणूनही केले ते सजेना. नीटपणाने प्रयत्न केले नसतात म्हणून होत नाही. तर अचूक प्रयत्न करावे, योग्य दिशेने प्रयत्न करायला हवे. यत्नाचा लोक भाग्याचा असं समर्थ सांगतातच आपल्याला. म्हणजे भाग्यासी काय एवढे रे यत्ना वाचूनही राहिले. आपोआपच प्रयत्न केले की मग काय कमी पडणार आहे आपल्याला. यत्न तो करावा कैसा हेच ज्याला कळेना मग कसं होणार. मुख्य यत्न विचारावा त्यावरही बोलणे बरे. काय प्रयत्न करायचे योग्य दिशेने. त्या म्हातारीची गोष्ट सांगतात, माहिती असेल आपल्याला अनेकदा की एक म्हातारी संध्याकाळी रस्त्यावरच्या जे दिवे होते त्या दिव्याखाली काहीतरी शोधत होती. आणि एक चांगला तरुण मुलगा रस्त्यावरून चालला होता. त्याचं लक्ष गेलं, आजी काय शोधताय, मी करू का मदत तुम्हाला. मुलगा चांगला आहे त्यामुळे आजी काय शोधते, आजी म्हणाली मी अरे सुई शोधते. आता संध्याकाळची वेळ, त्याच्यात ते मिणमिणा दिवा, आता काय आणि सुईसारखा एवढासा एवढीशी वस्तू कशी काय मिळणार. म्हणून मग आजीला म्हणाली, आजी अहो इथे कशी काय सुई पडली, काय झालं, तर तुम्ही इथे काही करत होतात का.
तेव्हा आजी काय म्हणाली असेल? आजी म्हणाली की नाही रे, मी तिथे पडवीमध्ये शिवत होते, तर माझी सुई पडली. पडवीच शिवत सुई पडली, तर इथे काय शोधताय? नाही, इथे दिवा आहे ना, मग इथे शोधते. आता हा काय आहे? हा प्रयत्न चुकीच्या मार्गाने आहे. सुई इथे मिळणारच नाही. जिथे पडली होती तिथे सुई शोधायला हवी. त्यामुळे समर्थ आपल्याला सांगतात की यत्न करावा कैसा, हे सुद्धा ज्याला कळत नाही, अचूक यत्न तो देवो चुकणे दैत्य जाळीचे. आणि अगदी रोखठोक भाषा आहे. त्यामुळे जो आपण देव आणि दैत्य ह्याच्यामध्ये सज्जन आणि दुर्जन असा अर्थ घेऊया, म्हणजे आपल्याला पटकन कळेल. तर सज्जन माणसं जी आहेत ती अचूक यत्न करतात, आणि जे असे दुर्जन आहेत ती मात्र चुकणे दैत्य जाणीचे. चुकीचे जे प्रयत्न असतात ते दुर्जन मंडळी करतात. न्याय तो देव जाणावा, अन्याय राक्षसी क्रिया. जो सज्जन माणूस आहे तो न्यायाने वागणारा असतो, त्यात त्याला यश मिळतं. हा दुर्जन आहे, तो अन्यायाने वागतो, तो अपयशी ठरतो. जीवनात यशस्वी झालेली जी मंडळी आहेत, कुठल्याही यशस्वी माणसाचं चरित्र पहा. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या संकटाला सामोरं जावं लागलेलं आहेच, पण धीर न सोडता आत्मविश्वासानं ते समोर गेले आणि यशस्वी झालेले आहेत असं आपल्याला दिसेल. कितीही उदाहरणं आपल्याला देता येतील. अब्राहम लिंकनचं उदाहरण आहे. एक सामान्य सुताराचा मुलगा होता, पण सततचे प्रयत्न आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. रामेश्वरच्या तमिळ कुटुंबामध्ये जन्मलेले, केवळ चिंचोके गोळा करायचे आणि चिंचोके गोळा करून एक आणा मिळायचा, वर्तमानपत्र टाकायचे. हा मुलगा आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपल्या देशाचा राष्ट्रपती हे पद सांभाळलं, अब्दुल कलाम. तर अशी जी मंडळी आपण ऐकतो, कोणी असू दे, त्यांनी स्वतःच्या कर्तबगारीवर आणि प्रयत्नांमुळे हे मिळालेलं आहे. असं असताना की संकट काय, जसं आहे की समुद्रामध्ये समजा जहाज खडकावर आपटलं आणि फुटलं, तर अशा वेळेला एखादं फटकूळ म्हणजे एखादी फळी जरी असली ना, तरी त्याचा आधार मिळाला तर तो समुद्रावर पार करणारी मंडळी जगात आहे. ध्रुवाची गोष्ट, नचिकेताची गोष्ट, अशी अनंत उदाहरणं आपल्याला दिसतील. लहानशी मगाशी म्हटलं तसं मुंगीसुद्धा, चिमणीसुद्धा आपल्याला सतत प्रयत्न करताना दिसतात. आपल्या समर्थांचं दैवत असणारे प्रभू रामचंद्र यांचं जिवंत पराक्रमाने आणि पुरुषार्थाने भरलेलं आहे. संकट कितीतरी आली, पण न खचता प्रयत्नाने त्या संकटाला सामोरे गेलेत. भगवान श्रीकृष्णावर काय कमी संकट आली? जन्मतःच आपल्या आईवडिलांपासून दूर जावं लागलं, पण पुढे उन्मत्त क्रूर राक्षसांना ठार मारण्याचं काम केलं. आपल्याकडे अशी भगीरथ प्रयत्न, एक दोन नाही, तर रघुवंशातल्या सलग 3 राजांनी सतत प्रयत्न केले आणि गंगा नदी पृथ्वीवर आणली, आणि त्याला आपण भगीरथ प्रयत्न असं म्हणतो. समर्थांच्या या प्रयत्नाविषयीच्या अनंत ओव्या किंवा स्फुटकाव्य जे समर्थांचं आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला दिसतात. त्या दृष्टीने आपण विचार करूया. करील प्रयत्न जितुका, तयास लाभ तितुका. आता याचा अर्थ काय? कमी लाभ मिळाला तर आपले प्रयत्न कमी पडले. त्यामुळे समर्थ स्पष्ट सांगतात, करील प्रयत्न जितुका, जेवढा प्रयत्न करा तयास लाभ तितुका. खूप प्रयत्न करा, खूप लाभ मिळेल. समर्थाच्या प्रयत्नामध्ये ना 3 गोष्टींचा अंतर्भाव आहे. एक म्हणजे प्रापंचिक माणूस आहेच, प्रपंचाला, परमार्थाला, आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे राजकारणामध्ये. या 3ही गोष्टींचा अंतर्भाव प्रयत्नामध्ये आहे. समर्थ तीनही ठिकाणी, म्हणजे प्रापंचिक माणसाला ही पारलौकिक दोन्ही ठिकाणी प्रयत्न हवेत सांगतातच आहेत, आणि उत्तम राजकारण, या आत्ताच्या राजकारणासंबंधी नाही आपण म्हणत आहोत, पण समर्थांनी जे राजकारण शब्द वापरला आहे त्या दृष्टीने विचार केला तर त्यालाही प्रयत्नांची जोड हवी असं सांगतात. समर्थ म्हणतात, समयी धीर सांडिना, यत्नी यत्न बरा करी. कठीण प्रसंगी काय करावं तर धैर्याने वागण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे कधी कधी असं होतं ना की काही संकट आलं की धैर्य गळून पडतं, तर तिथे आपल्या धैर्याची मोठी कसोटी असते की अजिबात धैर्यापासून दूर व्हायचं नाही. आपोआप आपल्या लक्षात येईल की जरा हिंमत दाखवली की आपल्याला
भाग्यासे काय होणे रे यत्ना वाचून राहिले, यत्न तो करावा कैसा हिचे आता कळेचे वगैरे वगैरे अचूक प्रयत्न कसे करावे ते सांगतायत आपल्याला. समर्थांना कृतीशून्य असणं मान्य नाही, नुसती बडबड समर्थांना मान्य नाही. ते म्हणतात सांगोची जाणती सर्वे, सगळं जरा सांगतात हो, करता कोणी दिसेना, करत कोणीच नाही असं नाही झालं. केलेलं दिसलं पाहिजे, नुसती बडबड काही कामाची नाही. प्रयत्न केला नाही म्हणजे प्रयत्न किंवा परिश्रम सोडून वन्नितो चेतवा वारे चेतविताचे चेततो. अहो काय प्रयत्न करा बघा, शत्रूला कापून काढा. राष्ट्रप्रेमाचं तेलाच्या त्या म्हणजे म्हणतात तसं तेल घ्या, अग्नीत घाला आणि वन्नितो चेतवारे असं समर्थाने आपल्याला सांगितलं. अशा पद्धती प्रयत्नांची कास धरावी हीच समर्थांची प्रामाणिक इच्छा आहे. आणि त्यामुळे यापूर्वी पण यत्नाचा भर सांगितलेला आहे. दासबोधामध्ये 3 ठिकाणी आपण पुन्हा पुन्हा प्रयत्नांचा विचार करतोय, कितीतरी मनाच्या श्लोकांमध्ये विचार केला आहे. आणि अत्यंत दुर्दैवी स्वतःला कमी समजणाऱ्याला सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर यश मिळतंच मिळतं असं समर्थ आपल्याला सांगतायत. या अर्थाने आपण आणि विधायक जी आपण गोष्ट करायचं ठरवलेलं आहे ती समाजाच्या आणि स्वतःच्या दृष्टीनं विधायक असली पाहिजे. तर समर्थ आपल्याला सांगतात यश मिळतंच मिळतं, प्रामाणिक प्रयत्न मात्र केले पाहिजेत. पुन्हा पुन्हा स्वामी विवेकानंदांचं वाक्य आपण आठवलं पाहिजे, तरुण पिढीला सांगितलं पाहिजे की तुम्ही आत्मविश्वासानं प्रयत्नानं पुढे जा, 33 कोटी देव तुम्हाला सहाय्य करायला येतील. धन्यवाद.